इस वीडियो को अपने दोस्तों के साथ जरूर शेयर कीजिएगा और इस वीडियो में कमेंट करके हमें लाजमी तौर पर बताइएगा कि आने वाले वक्त में आप किस तरह की वीडियोस देखना पसंद करते हैं। और अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो फौरन सब्सक्राइब कीजिए, साथ ही बेल आइकॉन पर क्लिक करें ताकि मजीद आने वाली वीडियो चाहे वक्तन फवक्तन आपके लिए इस चैनल पर अपलोड करते हैं वो आपको वक्त पर मिलती रहे। नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, जेवढे आपण सगळेजण आजच्या प्रेझेंटेशन मध्ये आलेला आहात त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे, म्हणजे कंपनीच्या बाहेर आम्ही अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन प्लॅन करतो आहे आणि आमच्या भारती मॅम स्वतः या प्रेझेंटेशन मध्ये आमच्या मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहात। मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो। त्यांची अशीच साथ आम्हाला कायम असू द्या आणि आमच्या या प्रयत्नाला तुमचं नेहमीच कौतुक असू द्या। तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण कंपनी, आपली जी कंपनी आहे भारती हायजीन केअर प्रायव्हेट लिमिटेड, याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। कंपनीची जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा कंपनीचं नाव भारती सेल्स असं होतं आणि कंपनीची स्थापना 2003 साली नागपूर येथे झाली होती। नागपूर सर्वांनाच परिचित असं शहर आहे। महाराष्ट्रातील विदर्भ भागातील हे अत्यंत वेगानं विकसित होणारं असं शहर आहे। कंपनीचे जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत श्री अमित वैद्य आहेत आणि त्यांना साथ द्यायला त्यांच्या पत्नी मिसेस भारती वैद्य डायरेक्टरच्या रूपाने आहेत। याचबरोबर कंपनीचा जो सध्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे तो नागपूरच्या बुटीबोरी MIDC मध्ये आहे आणि डिस्पॅच आणि पॅकिंग सेंटर जे आहे ते सेवाग्राम वर्धा इथनं होत आहे। म्हणजे सांगण्याचा उद्देश की कंपनी आपल्या महाराष्ट्रातली आहे, आपल्या मराठी माणसाची कंपनी आहे, त्याच्यामुळे अत्यंत एक अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे। त्याचबरोबर जो कंपनीचा मुख्य प्रॉडक्ट आपल्या समोर आहे तो सॅनिटरी नॅपकिन्स आहे। बेबी डायपर्स आणि ऍडल्ट डायपर्स असे कंपनीचे मेन मुख्य प्रॉडक्ट आहेत, ज्यावर कंपनी फोकस देऊन काम करते। अशी सॅनिटरी नॅपकिन्स, बेबी डायपर्स आणि ऍडल्ट डायपर्स असे आहेत। त्याच्यानंतर कंपनी सॅनिटरी नॅपकिन्स बरोबरच आपल्याला दैनिक उपयोगामध्ये लागणारे जे प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे ते हँडवॉश आहे, टॉयलेट क्लीनर आहे, सरफेस क्लीनर आहे, डिशवॉश लिक्विड आहे, ग्लास क्लीनर आहे, अशा पद्धतीचे प्रॉडक्ट सुद्धा कंपनी बनवत आहे। याचबरोबर 100% ऑर्गॅनिक आणि केमिकल फ्री अशा पद्धतीचे फूड मसाले सुद्धा कंपनी बनवत आहे। तर जसं आत्ताचा आपला जो काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये जे काही खाद्यपदार्थ मिळत आहेत ते 100% भेसळयुक्त अशा पद्धतीचे मिळत आहेत। त्याच्यामुळे आवश्यक प्रमाणात जे फूड सप्लिमेंट्स आपल्याला लागत असतात असे फूड सप्लिमेंट्स फूड म्हणजे जे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स आपल्याला त्या अन्नाच्या माध्यमातून मिळायला पाहिजे ते मिळत नाही। त्याच्यामुळे फूड सप्लिमेंट, जेवणाबरोबर काही फूड सप्लिमेंट्स घेणं ही आता काळाची गरज बनलेली आहे। त्याच्यामुळे सुद्धा फूड सप्लिमेंट्सची गरज आपल्याला आहे। कंपनी फूड सप्लिमेंट्सचं निर्माण करते आपल्यासाठी। त्याचा उपयोग तुम्ही कुठल्याही डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेऊ शकता। ते घेतल्यामुळे तुमच्या शरीरावर सकारात्मक बदल दिसून येतात। तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स, नकारात्मक अनुभव तुम्हाला त्या हेल्थ सप्लिमेंट्समुळे, फूड सप्लिमेंट्समुळे जाणवणार नाही। कंपनीचा जो मुख्य प्रॉडक्ट आहे तो आहे सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन्स आणि सॅनिटरी पॅड बर्निंग मशीन्स। आपल्या भारत देशामध्ये सॅनिटरी पॅड महिला वापरतात, पण त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी अशी कुठल्याही प्रकारची ठोस सिस्टम आपल्याजवळ नाहीये। त्यामुळं आपण सहसा महिला काय करतात की सॅनिटरी पॅडचा वापर झाल्यानंतर त्याला पेपरमध्ये व्रॅप करतात आणि डस्टबिन मध्ये थ्रो करतात। पण अशा गोष्टीमुळे काय होतं की जे साफसफाई करणारे जे आपले कर्मचारी बंधू आहेत, जेव्हा त्यांना त्यांच्या हाताला हे सॅनिटरी पॅड्स पेपरमध्ये व्रॅप केलेले लागतात तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा ती चांगली गोष्ट नाहीये। नॉर्मली गव्हर्नमेंटचं असं गाईडलाईन्स आहे की जेव्हा तुम्ही त्याला पेपरमध्ये व्रॅप करता तेव्हा त्याच्यावर स्केच पेननी एक लाल रंगाचा ठिपका द्या, म्हणजे जे बायफर्गेट करणारे आपले सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या लक्षात येईल की याच्यामध्ये सॅनिटरी पॅड आहे। पण आपण एवढ्या काळजीपूर्वक ते करत नाही। त्याच्यामुळे सॅनिटरी पॅड बर्न करण्यासाठी एक स्पेसिफिक पद्धतीची मशीन कंपनीने डेव्हलप केली, ज्याच्यामध्ये यूज केल्यानंतर पॅड जर आपण टाकलं तर ते
100% पूर्णपणे डिस्ट्रॉय होतं, त्याची राख होते. सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन्स म्हणजे जे रेल्वे स्टेशन्स आहेत, एअरपोर्ट्स आहेत, बस स्टेशन्स आहेत किंवा जे गर्ल्स कॉलेजेस आहेत, मुलींच्या शाळा आहेत, अशा ठिकाणी आपण ते सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन्स देतो. म्हणजे ₹5 कॉइन टाकलं की आपल्याला तिथे सॅनिटरी पॅड मिळेल. अशा पद्धतीची मशीन सुद्धा कंपनी बनवते. मोस्टली सध्या गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर कंपनी इथे काम करत आहे. आपण स्वतः सुद्धा या मशीन्सवर काम करू शकतो. म्हणजे आपली इच्छा असेल तर आपण याचं काम आपल्याकडे घेऊ शकतो. कंपनी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 100% हर्बल असे ब्युटी प्रॉडक्ट्स आणि कॉस्मेटिकवर सुद्धा काम करते आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते बघायला मिळणार आहे. त्याच्यावर रिसर्च कंपनीचा सुरू आहे. त्याचबरोबर ऑर्गॅनिक शेतीसाठी लागणारे जे प्रॉडक्ट्स असतात, म्हणजे फर्टिलायझर्स आहे, अशा पद्धतीचे फर्टिलायझरवर सुद्धा कंपनी काम करत आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते सुद्धा बघायला मिळणार आहेत. आणि कंपनी जवळपास 400 अशा नवीन नित्य गरजेच्या वस्तूंवर काम करत आहे, जे आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचा उपयोग करावा लागतो. अशा पद्धतीचे प्रॉडक्ट्सवर कंपनी काम करत आहे. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला ते सुद्धा प्रॉडक्ट मिळणार आहे आणि ते सुद्धा 100% ऑर्गॅनिक आणि केमिकल फ्री अशा पद्धतीच्या प्रॉडक्ट्सवर कंपनी काम करत आहे, हर्बलवर काम करत आहे. ती स्नोवी बाजार नावाची कन्सेप्ट आहे. म्हणजे एकाच छत्राखाली आपल्याला नित्य गरजेच्या सर्व वस्तू आपल्याला मिळणार आहेत. तर जे वर्ल्ड हेल्थ आपलं ऑर्गनायझेशन आहे, कंपनी आपली जी भारतीय हायजीन केअर कंपनी आहे, ती मार्केटमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स घेऊन का आली, त्याच्या मागचा उद्देश काय होता? तर त्यामागचा उद्देश असा आहे की तुम्ही बघा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO, मला असं वाटतं आजच्या घडीमध्ये आपण सगळेच जण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे नाव वारंवार ऐकतो कोरोनाच्या मुळे. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार प्रतिदिन 2000 महिला या कॅन्सर पासून पीडित होत आहेत. 2000 महिला जेव्हा कॅन्सर पासून पीडित होत आहेत, तर ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. आता बघायला गेलं तर 2000 महिलांमध्ये असे मेजरली आढळणारे कॅन्सर्स कुठले आहे, तर ते गर्भाशयाचा म्हणजे युटेरसचा कॅन्सर आहे, ओव्हरीजचा कॅन्सर आहे, ब्लॅडरचा कॅन्सर आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर आहे. असे 4 प्रकारचे कॅन्सर सहसा आपल्या महिलांमध्ये आपल्याला आढळतात. हे कॅन्सर देण्यामागे किंवा हे कॅन्सरचे जे पेशंट्स आपल्या येत आहेत, याच्यामध्ये भारत देशाचा नंबर हा 3रा लागतो. म्हणजे पहिला चायना, दुसरा US आणि 3रा भारत देश याच्यामध्ये आहे. आता तुम्ही बघायला गेलं तर भारताची लोकसंख्या आणि हे सगळे जे काय सध्याचं वातावरण सगळं चाललेलं आहे, त्याच्यामध्ये जे काय खाद्यपदार्थ आपण खातोय, जितकी अनहायजेनिक अशा पद्धतीचे लाईफस्टाईल आपण जगत आहोत किंवा प्रॉडक्ट सुद्धा जे काय सगळे केमिकल युक्त आणि कंपन्या सुद्धा अनेक कंपन्या फक्त प्रोडक्शनवर भर देते आहे की माझं जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं होईल आणि जास्तीत जास्त लोकांना मी माल कसा विकेल. अनेक कंपन्या फक्त माल चिपका देणे का, माल बेच देणे का वाला टेंडन्सीवर काम करतात. पण खरोखर हायजिनिकतेवर कोणीही काम करत नाही. खरोखर एक जेन्युइन प्रॉडक्ट देण्यावर कंपनी काम करताना दिसत नाही. आता अशा गोष्टींमुळे भारताचा नंबर सध्या तरी 3रा आहे. पण तो दिवस दूर नाही जेव्हा आपला भारत देश हा जगामध्ये कॅन्सर पेशंट्सच्या संख्येमध्ये पहिला येईल. त्याच्यामुळे आपल्याला वेळीच सावध होण्याची गरज आहे आणि त्यासाठी मुख्य आपल्याला आवश्यकता आहे की महिलांनी आपल्या या 4 प्रकारच्या कॅन्सरकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. तर हे जे 4 प्रकारचे कॅन्सर्स आहेत, ते नॉर्मली आपल्याला गायनिक इश्यूज म्हणजे गायनिक हेल्थ जी आहे ती आपली डिस्टर्ब झाल्यामुळे होते. गायनिक हेल्थ म्हणजे नॉर्मली महिलांची मेन्स्ट्रुअल सायकल, जी मेन्स्ट्रुअल पिरियड्स आपण ज्याला म्हणतो, मासिक पाळी ज्याला म्हणतो, अशी मासिक पाळी जेव्हा तुमची डिस्टर्ब होते किंवा तुम्ही चुकीचे प्रॉडक्ट्स वापरून जेव्हा मासिक पाळीचा काळ घालवता, तेव्हा तुमच्यावर अशा पद्धतीचे विपरीत परिणाम होतात आणि त्याचं रूपांतर शेवटी कॅन्सरमध्ये आपल्याला होतं. तर आपण सर्वप्रथम मेन्स्ट्रुअल सायकल बद्दल घेऊया, कारण का आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सर्वसाधारण वयाच्या 12व्या वर्षी कुठल्याही मुलीची मासिक पाळी सुरू होते, जी ऍव्हरेज वयाच्या 50व्या वर्षापर्यंत राहते. वुमेन टू वुमेन व्हॅरी होते. कोणाची 40व्या वर्षी जाते, कोणाची 45व्या वर्षी जाते, कोणाची 50व्या वर्षी जाते. अनेक काही महिलांची 52-53व्या वर्षापर्यंत सुद्धा मासिक पाळी राहते. पण असे 38-40 वर्षे जेव्हा आपण मासिक पाळीसारख्या काळामध्ये आहे, तेव्हा असं समजा की तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 450 मेन्स्ट्रुअल पिरियड्सच्या याच्यातून जातात. 450 मेन्स्ट्रुअल सायकल एका
पिरियड सायकलमध्ये 5 दिवस 6 दिवस असतात. म्हणजे ऍव्हरेज तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 2250 दिवस तुम्ही पिरियड्सच्या काळामध्ये असता. म्हणजे अप्रॉक्सिमेट बघायला गेलं तर 6.5 वर्ष आपण एक स्त्री ही तिच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये असते. आता 6,500 वर्ष, आता पिरियड्स म्हणजे काय खूप चुकीची गोष्ट आहे का? पिरियड्स म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे बाबा, याच्याबद्दल बोलायला नको, याच्याबद्दल काही करायला नको, कोणाला सांगायला नको, असं काही तर नाहीये. पिरियड्स ही अगदी नॅचरल प्रोसेस आहे, ज्याच्यामधून प्रत्येक स्त्रीला जायचं आहे आणि त्याच्यामध्ये काहीही वाईट नाही आहे. मी अनेक घरांमध्ये असं बघतो की तू कोपऱ्यात बस, तू इकडे येऊ नको, तू सोफ्यावर बसू नको, तू म्हणजे देवाला लागू नको, किचन मध्ये जाऊ नको, अशा पद्धतीचे ऍटमॉस्फिअर अनेक घरांमध्ये आहे. माझ्या मते हे अत्यंत चुकीचं आहे. आपण सगळे शिकलेले लोक आहोत, आता आपल्याला समजतं की पिरियड्स म्हणजे काय आहे. पण आपण ज्या मुलींनी सुद्धा किंवा स्त्रियांनी सुद्धा आणि इव्हन पुरुषांनी सुद्धा, ज्या स्त्रीला मासिक पाळी आहे, जेव्हा ती पिरियड्सच्या दिवसामध्ये आहे, तिच्याकडे आपण सन्मानाच्या भावनेनं पाहिलं पाहिजे. कारण मासिक पाळी याला आपण वरदान मानलं पाहिजे. मासिक पाळी आहे म्हणूनच स्त्री दुसऱ्या जीवाला जन्म देऊ शकते. जिचे पिरियड्स नाहीत, ती स्त्री इनकम्प्लीट आहे माझ्या मते. तिने पिरियड्स तिचे रेग्युलर आले पाहिजे, अनलेस अँड अंटिल तुमचा मोनोपॉज आलेला आहे. मोनोपॉज आल्यानंतर पिरियड्स हे कायमचे निघून जातात. पण मोनोपॉज यायच्या आधी जर तुमचे पिरियड्स रेग्युलर नसतील आणि कुठल्याही प्रकारे अडचणी तुम्हाला जाणवत असतील, तर ती भविष्यात येणाऱ्या एका मोठ्या संकटाची, एका मोठ्या आजाराची एक चाहूल आहे, असं आपण समजलं पाहिजे. एका तिच्या लाईफ स्पॅन मध्ये वय वर्ष 12-13 पासून सर्वसाधारण 45-50 पर्यंत एक महिला तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 11,000 सॅनिटरी पॅड्सचा वापर करते. हे जे 11,000 सॅनिटरी पॅड्सचा जेव्हा ती वापर करते, तेव्हा त्या सॅनिटरी पॅड्सच्या क्वालिटीच्या बाबतीत प्रत्येक स्त्रीनं लक्ष दिलं पाहिजे. आपण फक्त टीव्हीवर ऍड बघतोय, प्रियंका चोपडा सांगते, परिणीती चोपडा सांगते आणि कोणीतरी आपण ते घेऊन येतोय, असं अजिबात करू नका. त्या पॅड्सची काय क्वालिटी आहे, त्या पॅड्समुळे होणारे दुष्परिणाम काय आहेत, या संदर्भात तुम्ही नक्की विचार करा. एक साधं लिपस्टिक आपल्याला घ्यायचं असलं तर आपण त्याचे 4 दुकानामध्ये पाहतो, शेड पाहतो, त्याची क्वालिटी पाहतो. पण जेव्हा सॅनिटरी पॅड, जेव्हा तुमच्या एकदम इंटिमेट एरियाशी संबंधित असा हा प्रॉडक्ट आहे, त्याच्या क्वालिटीच्या बाबतीत आपण कधीही अभ्यास केलेला दिसत नाही किंवा आपण करत नाही, आणि आपण तो केला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. सध्या आपल्याला जे मार्केटला सॅनिटरी पॅड्स मिळत आहेत, त्यामध्ये मेजरली विस्पर जे महिला घेतात, स्टेफ्री आहे, प्रोईज आहे किंवा सॉफी आहे, असे 4 कंपनीचे सॅनिटरी पॅड्स महिला मार्केटमधून घेऊन येतात. ह्या ज्या मार्केटमध्ये मिळणारे सॅनिटरी पॅड्स आहेत, याच्यामध्ये अत्यंत म्हणजे घाबरवून सोडणारी जर एखादी गोष्ट असेल तर ती ही आहे का मोस्ट ऑफ द सॅनिटरी पॅड जे आपल्याला मार्केटमध्ये मिळत आहेत, ते वूड पल्प आणि वेस्ट पेपर पासून बनवलेले असतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कॉटन नसतं. त्याच्यामध्ये त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या सगळ्या प्लास्टिक कंटेंटच्या बनलेल्या आहेत. ह्या ज्या प्लास्टिक कंटेंटच्या लेयर्स आहेत आणि वूड पल्प आणि वेस्ट पेपर पासून बनलेले हे सॅनिटरी पॅड्स आहेत, ते त्याच्यावरचं जे टॉपमोस्ट लेअर आहे ते रेऑन मटेरियलचं लावलेलं असतं. रेऑन मटेरियलचं असल्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे ॲलर्जिक रिॲक्शन तुमच्या बॉडीवर डेव्हलप होते. हे जे सॅनिटरी पॅड्स आपण वूड पल्प आणि प्लास्टिक कंटेंट पासून बनवलेले आहेत, त्याला खूप एक्स्ट्रा व्हाईट दाखवण्यासाठी किंवा खूप जास्त स्वच्छ आणि पांढरे शुभ्र दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये एक प्रोसेस केली जाते, ज्याला आपण ब्लिचिंग म्हणतो. तर हे ब्लिचिंगची जी प्रोसेस आहे, क्लोरिनेशनच्या प्रोसेसमुळे पॅड तर पांढरे शुभ्र दिसतात, पण दिसतं तसं नसतं. जे दिसतात आहे आपल्याला पांढरे शुभ्र, त्याच्यामध्ये केमिकल तयार होतं या ब्लिचिंगच्या प्रोसेसमुळे, ज्याला आपण म्हणतो डायोक्सिन. हे जे डायोक्सिन नावाचं केमिकल आहे, हे आपल्या शरीरामध्ये कॅन्सर सेल्सची वृद्धी करण्यासाठी जबाबदार आहे. याचबरोबर याच डायोक्सिन नावाच्या केमिकलमुळे जेव्हा तुमच्या अति प्रमाणात तुमच्या बॉडीमध्ये हे केमिकल्स एंटर होतात, तेव्हा म्हणजे तुमचे गायनिक इश्यूजला सुरुवात होते. जसं पिरियड्स, अनियमित पिरियड्स होणे, व्हाईट डिस्चार्ज होणे, पिरियडच्या दिवसामध्ये अत्याधिक त्रास होणे किंवा ब्लड क्लॉटिंग होणे, अशा पद्धतीचे त्रास आपल्याला महिलांना हे जाणवायला सुरुवात होतात या अति डायोक्सिन युक्त केमिकलचे सॅनिटरी पॅड्स वापरल्यामुळे. हे जे सॅनिटरी पॅड्स आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या जे शरीरामध्ये ब्लड क्लॉटिंग झालेलं आहे त्याचं रूपांतर कॅन्सर सेल्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर डायोक्सिन युक्त
हे जे म्हणजे केमिकल युक्त पॅड जे आहे ते तुमच्या शरीरामध्ये जी तुमची फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे त्याला सुद्धा डिस्टर्ब करते. म्हणजे आजकाल तुम्ही आता आपल्या आई किंवा आपल्या आजीच्या काळात तुम्ही बघितलं असेल की बेबी कन्सीव्ह होणं किंवा डिलिव्हरी होणं हे त्यांच्यासाठी कधीही त्रासदायक नव्हतं. आमची आई सांगते की आमच्या काळामध्ये नॉर्मलच डिलिव्हरी व्हायची. सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे एकदम जीवन मरणाचा प्रश्न जेव्हा असेल तेव्हा सिझेरियन डिलिव्हरी व्हायची किंवा बेबी चांगला म्हणजे सोनोग्राफी सुद्धा ते एका ठराविक म्हणजे खूपच क्रिटिकल कंडिशन असताना सोनोग्राफी करायला सांगायचे. आता तर डॉक्टर्स लोक दर 2 महिन्यांनी 1.5 महिन्यांनी तुम्हाला सोनोग्राफी करायला सांगतात. कारण सुदृढ बाळ जन्माला येण्यासाठी जे काही गायनिक हेल्थची आपल्याला आवश्यकता असते ती आपल्याला सध्या मिळत नसल्यामुळे प्रत्येक स्टेजला बाळाला चेक केलं जातं की बरोबर आलंय की नाही, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे हे जे तुमचं फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे याच्याकडे सुद्धा डिस्टर्ब होण्यामागे जर काही एखादं जबाबदार काही असेल तर ते डायोक्सिनचं केमिकल आहे. आता जे गायनिक प्रॉब्लेम आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होतात त्याच्या स्टेजेस काय काय असतात, म्हणजे जेव्हा आपण या संदर्भात विचार म्हणजे गायनिक प्रॉब्लेमचा जेव्हा मी उल्लेख करतो आहे तर या 4 स्टेजेस पैकी आपण कुठल्या स्टेजमध्ये आहे का याचा प्रत्येक स्त्रीनं ही स्लाइड सुरू असताना विचार करा आणि सावध व्हा. तर पहिली स्टेज अशी आहे की पिरियडच्या दिवसामध्ये अत्याधिक पोट दुखते, कंबर दुखते, पोट दुखणे, कंबर दुखणे, डोकं दुखणे, चिडचिड होणे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवतात. हे जे प्रॉब्लेम्स आहे हे पहिल्या स्टेजमध्ये. दुसऱ्या स्टेजमध्ये काय होतं की जे काय रेग्युलर आपले पिरियड्स आहे ते इरेग्युलर व्हायला सुरुवात होतात. इरेग्युलर पिरियड्स म्हणजे जे ठराविक तारखेला येणारे पिरियड्स आपले 4-5 दिवस पुढे जातात, मग 7-8 दिवस पुढे जातात, मग 10-12 दिवस पुढे जातात. जेव्हा अशा पद्धतीचे आपल्याला कधी-कधी आम्ही अनेक महिलांचा पाहतो की 15 दिवस, महिनाभर, 1.5 महिना, 2-2 महिने सुद्धा मासिक पाळी अनियमित झालेली आपल्याला बघायला मिळते. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स जेव्हा आपल्याला जाणवत आहेत, तेव्हा आपण मग तिसऱ्या स्टेजला जातो. नॉर्मली सेकंड स्टेजमध्ये आपण काय करतो, आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे आपण गेल्यानंतर आपल्याला किती हजार रुपयाच्या औषधी आणि किती हजार रुपयाची ट्रीटमेंट लागेल याला काहीही मर्यादा नाही आहे. त्याच्यामुळे आपण डॉक्टरांकडे जाण्याची कंडिशन येऊ नये त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. सेकंड स्टेजकडे जर आपण दुर्लक्ष दिलं तर आपली थर्ड स्टेज येते ज्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये ब्लड क्लॉटिंग व्हायला सुरुवात होतं. हे जे ब्लड क्लॉटिंग आहे याचं रूपांतर चौथ्या स्टेजमध्ये कॅन्सरच्या सेल्समध्ये होतं. म्हणजे तुम्हाला युटेरस, ओव्हरीज, ब्लॅडर किंवा ब्रेस्टचा कॅन्सर देऊन जातं. अशा 4 प्रकारच्या स्टेज आपल्याला जाणवतात. तर पहिल्या स्टेजमध्ये आपण अलर्ट झालं पाहिजे. दुसऱ्या स्टेजमध्ये सुद्धा खूप गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे, कारण इथून जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर आपल्याला म्हणजे डॉक्टरांकडे मग हजारो लाखो रुपयाशिवाय पर्याय नाही. आणि हे कॅन्सर सेल्स जेव्हा म्हणजे कॅन्सर अशा पद्धतीचा जेव्हा आपल्याला युटेरस, ओव्हरीज, ब्लॅडर किंवा ब्रेस्टचा कॅन्सर जेव्हा होतो तेव्हा हा अवयव पूर्णपणे शरीरातून काढून टाकणे हा सध्या तरी उपाय एवढाच आहे. मग आता तुम्ही विचार करा की एखाद्या स्त्रीचं जर गर्भाशय काढून टाकलं किंवा ओव्हरीजला काढावे लागले किंवा ब्लॅडर आहे किंवा ब्रेस्ट आहे, अशा पद्धतीचे ज्या स्त्रीला स्त्रीत्व देणारे जे हे अवयव आहेत, अंग आहेत किंवा ऑर्गन्स आहेत, हे जेव्हा आपल्या शरीरातून निघून जातात तेव्हा ती स्त्री फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी पूर्णपणे म्हणजे कॅपेबल राहत नाही. तिला सर्व म्हणजे प्रत्येक ठिकाणी लिमिटेशन्स येऊन जातात आणि एक नॉर्मल क्वालिटी लाईफ जेव्हा आपण स्पेंड करत असतो त्या सर्व क्वालिटी लाईफवर याचा इफेक्ट होतो. म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्ही करू न शकल्यामुळे सुद्धा तुम्हाला अनेक लाईफ एन्जॉयमेंट तुम्हाला कुठल्याच प्रकारची करता येत नाही. तर हे सगळे विषय जेव्हा आहेत तर आपण या गोष्टीकडे खूप गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. आता मला असं सांगा की कोणाला आपल्याला कशा पद्धतीचं आयुष्य जगायला आवडतं? आपल्याला असं खूप टेन्शन मध्ये आहे, खूप डोकं दुखतंय आणि सतत टेन्शन मध्ये असल्यासारखं आपल्याला आयुष्य जगायला आवडतं, की आपली बॉडी खूप पेन करते, पिरियड्स मध्ये आपण घरात कुठेतरी बसलेलो आहे आणि आपल्याला खूप त्रास होतोय, रडतोय आपण, अशा पद्धतीची लाईफ आवडेल, की सतत घरामध्ये चिडचिड केलेली आपल्याला आवडेल? अशा पद्धतीचं आयुष्य आपल्याला जगायला आवडेल का? की आपण डिप्रेशन मध्ये गेलेलं आपल्याला आयुष्य जगायला आवडेल? मला नाही वाटत असं आयुष्य कोणालाही जगायला आवडेल.
सर्वांना अशा पद्धतीचं आयुष्य जगायला आवडेल की आपण हसतोय, आपण डान्स करतोय, आपण आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर कुठेतरी खेळायला फिरायला गेलेलो आहे, पिकनिकला गेलेलो आहे, आपण मजा मस्ती करतोय. अशा पद्धतीचंच आयुष्य आपल्या सर्वांना हवं आहे. कुठल्याही लोकांना जे डाव्या बाजूला मी आयुष्य दाखवलेलं आहे, असं आयुष्य कोणालाही जगावंसं वाटणार नाही. मग याच्यासाठी सोल्युशन काय आहे? तर सोल्युशन आहे 100% कॉटन आणि केमिकल फ्री अशा पद्धतीचे बेस्ट क्वालिटीचे सॅनिटरी पॅड्स वापरणे. कुठल्याही प्रकारे केमिकल युक्त आणि प्लास्टिक कंटेंट युक्त सॅनिटरी पॅड्स न वापरणे. अशाच पद्धतीचे अत्यंत 100% कॉटन आणि केमिकल फ्री अशा पद्धतीचे सॅनिटरी पॅड्स आपल्याकडे घेऊन आलेली आहे स्नोवी सॅनिटरी पॅड्स. भारती हायजीन केअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्या समोर घेऊन आलेली आहे विशेष प्रकारचे सॅनिटरी पॅड्स, ज्याचं ब्रँड नेम आपण म्हणतो स्नोवी सॅनिटरी पॅड्स. हे स्नोवी सॅनिटरी पॅड्स आपल्याला सर्व रेंजमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे सर्वसाधारण वय वर्ष 12ची जी मुलगी 12 पासून जी फर्स्ट पिरियड पासून सुरू झालेली जी मुलगी आहे, ते जसजसं आपलं वय वाढत जातं आणि आपल्या आवश्यकतेप्रमाणे जसजसे आपल्याला पॅड्स लागतात, असे सर्व प्रकारचे सॅनिटरी पॅड्स आपली कंपनी बनवते. तर आपण थोडंसं सॅनिटरी पॅड्स कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. जसं मी तुम्हाला म्हणालो की ज्या वय वर्ष 12 ते 16 वर्षाच्या मुली आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे रेग्युलर साईजचे पॅड आहेत, जे अशा पद्धतीचे आहे, ज्याची किंमत ₹30 आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा लार्ज जे मॅक्सी टाईपचे असतात, एक्स्ट्रा लार्ज टाईपचे जे सर्वसाधारण कॉलेजला जाणाऱ्या मुली ज्या आहेत किंवा हाऊस वाईफ आहे, घरी राहणाऱ्या ज्या मुली आहेत, स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे याची सोकिंग कॅपॅसिटी 4 ते 5 तास असते. 4-5 तासांनी तुम्हाला हे पॅड बदलावे लागतात. त्याच्यामुळे घरी राहणाऱ्या महिलांसाठी अशा पद्धतीचे पॅड आहेत. हे सुद्धा आपल्याला 2 प्रकारच्या क्वालिटीमध्ये आढळतात. एक तर ड्रायनेट आणि सॉफ्ट कॉटन. अशा रेंजमध्ये आपल्याला हे सॅनिटरी पॅड्स मिळतात. त्याच्यानंतर डबल एक्स्ट्रा लार्ज म्हणजे डबल एक्सेल साईज म्हणतो आपण. तर डबल एक्सेल साईज म्हणजे ज्याची हेवी सोकिंग कॅपॅसिटी आहे. तर हेवी सोकिंग कॅपॅसिटी असलेले जे पॅड्स आहेत ते आपल्याकडे आपली कंपनी बनवते. तर जसं ज्यांना ओव्हरनाईट हेवी फ्लो ज्यांचा होतो अशा महिलांसाठी आपल्याकडे हेवी सोकिंग कॅपॅसिटीचे पॅड आहेत आणि ज्या वर्किंग लेडीज आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अप्रॉक्सिमेट 6 ते 8 तास प्रोटेक्शन असलेलं किंवा सकाळी 11ला ऑफिसला जातात आणि संध्याकाळी 6ला घरी येतात. या दरम्यान जर त्यांना त्यांच्या वर्किंग लोकेशनला जर पॅड चेंज करण्यासाठी काही सोय नसेल वगैरे, तर त्याच्यासाठी 6 म्हणजे सर्वसाधारण 6 ते 8 तास, 10 तास सोकिंग कॅपॅसिटी असलेले पॅड आपल्याकडे आहेत. जे सुद्धा 280 mm आणि 320 mm म्हणजे काही महिलांना थोडे लॉंग पॅड्स लागतात. तर त्या पद्धतीत तशा क्वालिटीमध्ये सुद्धा आपल्याकडे पॅड्स अवेलेबल आहेत. आता हे पॅड्स आपण त्या महिलांना देऊ शकतो, ज्या महिलांमध्ये गायनिक प्रॉब्लेम्स नाहीत किंवा कमी प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे फक्त पोटदुखी, कंबरदुखी पर्यंतचा विषय ज्यांच्याकडे आहे, अशा महिलांसाठी आपण हे सॅनिटरी पॅड देऊ शकतो. पण ज्या महिलांमध्ये प्रॉब्लेम्स जास्त आहेत, म्हणजे पिरियड्स इर्रेग्युलर झालेले आहेत, अनियमित म्हणजे इर्रेग्युलर झालेले आहेत, व्हाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम आहे किंवा ब्लड क्लॉटिंग झालेलं आहे. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम ज्या महिलांमध्ये आहेत, मग त्यांच्यासाठी उपाय काय फक्त डॉक्टरांकडे जाणे हाच उपाय असेल का? तर नाही. तर आपल्या कंपनीनं त्यांच्यासाठी जे विशेष प्रकारचे सॅनिटरी पॅड्स बनवलेले आहेत, ते आहेत ज्याला आपण स्मार्ट सॅनिटरी पॅड्स म्हणतो. स्मार्ट सॅनिटरी पॅड म्हणजे जसं स्मार्टफोन असतात, तसे स्मार्ट सॅनिटरी पॅड सुद्धा आता मार्केटमध्ये आलेले आहेत आणि त्या पॅड्समध्ये एक विशेष प्रकारची स्ट्रीप बसवलेली असते. ती स्ट्रीप मध्ये 3 प्रकारच्या टेक्नॉलॉजीजचा वापर केलेला असतो. ह्या 3 प्रकारच्या टेक्नॉलॉजीज काय आहे हे आपण पुढच्या काही स्लाइड्समध्ये बघणार आहोत. तर हे जे पॅड आहे याच्यामध्ये जवळपास 7 प्रकारचे लेयर्स आहेत. तर सगळ्यात टॉपमोस्ट लेयर मी तुम्हाला सांगितलं की कॉटन आणि ड्रायनेटचा आहे. हे म्हणजे 100% कॉटन आणि ड्रायनेट कुठल्याही प्रकारचं रेयॉन मटेरियल याच्यावर लावलेलं नाहीये. त्याच्यानंतर जी मधली स्ट्रीप आहे ग्रीन कलरची असते, ती ग्रीन कलरची स्ट्रीप ही त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या टेक्नॉलॉजीजचा वापर केलेला आहे. जो सोकिंग करणारा जो मेन भाग आहे तो पूर्णपणे स्टरलाइज आहे, म्हणजे निर्जंतुकीकरण त्याचं केलेलं असतं करून एकदम फ्लफ मटेरियल मध्ये आहे, म्हणजे कॉटन आहे. बायोडिग्रेडेबल पॉलिमर जेल शीट आपण त्याच्यावर बसवलेलं बायोडिग्रेडेबल आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही याला डिस्ट्रॉय करण्यासाठी म्हणजे टाकता तेव्हा तो 100% ऑटोमॅटिक बायोडिग्रेड होऊन जातो. म्हणजे
त्याच्यामुळे पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचलेली आपल्याला दिसत नाही. अशा पद्धतीचे आपल्याकडे याचं जे ग्लू लावलेलं आहे ते ग्लू सुद्धा 100% नॉन टॉक्सिक अशा पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे टॉक्सिक जे ग्लू जे असतात त्याच्यामुळे सुद्धा एक तर इंटिमेट एरिया असल्यामुळे तुमच्या पॅडच्या ग्लूच्या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला अनेक प्रकारचे इन्फेक्शन्स डेव्हलप होतात. तर आपल्या पॅडला लावलेलं ग्लू सुद्धा नॉन टॉक्सिक आहे. आणि रिलीज पेपर जो आहे तो सुद्धा आपण म्हणजे त्याचं जे ग्लोईंग कॅपॅसिटी जे ग्लोईंग प्रॉपर्टी जी आहे ती तो नेहमीसाठी व्यवस्थित तशीच ठेवतो. नाहीतर अनेक प्रकारचे मार्केटचे पॅड आहेत की ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्याचे ग्लू जे आहे ते थोडं कमजोर होऊन जातं, मग ते यूज करताना प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन येऊन जाते. अशा पद्धतीचे स्मार्ट सॅनिटरी पॅड्स मध्ये 3 प्रकारच्या टेक्नॉलॉजीजचा आपण वापर केलेला आहे. पहिली टेक्नॉलॉजी आहे सिल्वर नॅनो टेक्नॉलॉजी. म्हणजे सॅनिटरी पॅड मध्ये जी स्ट्रीप बसवलेली आहे त्याच्यामध्ये त्या स्ट्रीप मध्ये 3 प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर आहे. त्यातली पहिली टेक्नॉलॉजी आहे सिल्वर नॅनो टेक्नॉलॉजी. आता सिल्वर नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर सोप्या भाषेत जर मी तुम्हाला सांगतो म्हणालो तर एक सोपा हे असं आहे की जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा आपण मुलीच्या पायांच्या बोटांमध्ये चांदीचे जोडवे देतो. काही समाजांमध्ये चांदीच्या तोरड्या देतात किंवा काही समाजांमध्ये चांदीचा कंबरपट्टा देतात. आता हा का देतात, तर त्याच्या मागचं कारण असं आहे की सिल्वर हा जो मेटल आहे हा अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं फंगस किंवा हार्मफुल बॅक्टेरिया जर डेव्हलप होत असेल तर त्याला मारण्याचं काम किंवा त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम, डेव्हलप होण्यापासून प्रोटेक्ट करण्याचं काम हे सिल्वर नॅनो करत असतं. आपल्या सॅनिटरी पॅड मध्ये जी स्ट्रीप बसवलेली आहे त्याच्यामध्ये 5 ते 6,000 सिरेमिक अँड सिल्वरचे मायक्रो पार्टिकल्सचा वापर केलेला आहे. हे मायक्रो पार्टिकल्स म्हणजे निगेटिव्ह आयन्स ला रिलीज करतात आणि शरीरामध्ये जे पॉझिटिव्ह आयन्स तयार झालेले आहेत त्याला कमी करण्याचं काम करते. म्हणजे सोप्या भाषेत आता जसं आणि तुम्हाला असं वाटेल की पॉझिटिव्ह कमी करतात आणि निगेटिव्ह वाढवतात म्हणजे काय, तर आपलं जे जगातली कुठलीही वस्तू जी आहे ती काही आयन्स पासून तयार झालेली आहे. पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स. पॉझिटिव्ह आयन्स हे शरीरासाठी धोकादायक आहे. निगेटिव्ह आयन्स हे शरीरासाठी चांगले आहेत ह्युमन बॉडीसाठी. म्हणजे जसं सोप्या भाषेत म्हटलं तर कोरोना पॉझिटिव्ह असणं धोक्याचं आहे, कोरोना निगेटिव्ह असायला पाहिजे. त्याचप्रमाणे शरीरामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आयन्स नको असतात, निगेटिव्ह आयन्स पाहिजे असतात. आणि ही जी सिल्वर मेटल आहे हे शरीरामध्ये निगेटिव्ह आयन्सची संख्या वाढवतं आणि पॉझिटिव्ह आयन्सला कमी करतं. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि मेटाबॉलिझम सुधारतं. ज्या महिलांना डायबिटीज आहे, मधुमेह आहे, अशा महिलांमध्ये याची खूप मदत होते. कारण डायबिटीसमुळे युरिन इन्फेक्शन होण्याचं, वजायनल इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि अशा इन्फेक्शन पासून वाचवण्यासाठी सिल्वर नॅनो पार्टिकल्स युक्त सॅनिटरी पॅड जर वापरलं तर तुमच्या त्या इन्फेक्शन पासून वाचवण्यासाठी खूप मदत होते. आणि याचमुळे काय होतं की ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे आणि निगेटिव्ह आयन्स जे आपल्या बॉडीमध्ये वाढतात त्याच्यामुळे शरीरावर किंवा चेहऱ्यावर जे ब्लॅक स्पॉट्स आलेले आहेत ते ब्लॅक स्पॉट सुद्धा कमी होतात. एक आपली जी स्किन आहे ती एक चमकदार, चकाकणारी आणि चिकनी अशा पद्धतीची त्वचा आपली तयार होते. हे जे म्हणजे निगेटिव्ह आयन्स आहेत हे मानवाला किंवा पर्यावरणाला हानिकारक असल्याचा कुठलाही इतिहास आजपर्यंत तरी असा समोर आलेला नाही. उलट सिल्वर नॅनो टेक्नॉलॉजीमुळे पॉझिटिव्ह इफेक्टच आपल्या शरीरावर होतात. आता फार इन्फ्रारेड टेक्नॉलॉजी दुसरी टेक्नॉलॉजी. ठीक आहे, पहिली सांगितली मी सिल्वर नॅनो, दुसरी आहे फार इन्फ्रारेड रेज टेक्नॉलॉजी. फार इन्फ्रारेड रेज म्हणजे काय, तर सूर्याचं कोवळं ऊन. सोप्या भाषेत सांगतो म्हटलं तर सूर्याचं कोवळं ऊन हे स्त्रीच्या गायनिक हेल्थसाठी अत्यंत आवश्यक असं आहे. म्हणजे प्रत्येक स्त्री रोज 20 मिनिटं जरी सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये बसली आणि संध्याकाळी सूर्य मावळताना जरी सूर्याची कोवळी किरणं अंगावर घेतली तरी सुद्धा अनेक प्रकारचे गायनिक प्रॉब्लेम दूर होण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचं कारण असं आहे की सूर्यापासून आपल्याला काय मिळतं, व्हिटॅमिन डी मिळतं. बरोबर आहे की नाही. हे व्हिटॅमिन डी तुमच्या गर्भाशयाच्या सेल्स जे डिस्ट्रॉय झालेले आहेत किंवा कमजोर झालेले आहेत त्याला रिकव्हर करण्याचं काम करतं. ठीक आहे, मग ब्लड सर्क्युलेशन
यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि जे काय ब्लड क्लॉटिंग बॉडीमध्ये डेव्हलप झालेलं आहे त्या ब्लड क्लॉट्सला सुद्धा डिस्ट्रॉय करून त्याला ब्लड फॉर्म मध्ये बाहेर काढण्याचं काम करतं. यामुळे तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं, तुमच्या ज्या सेल्स आहेत त्या सुद्धा ऍक्टिव्ह होतात आणि तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम करते. याच्यानंतर फार इन्फ्रारेड रेज या टेक्नॉलॉजीचा एक अत्यंत महत्वाचा फायदा जर एखादा असेल तर तो आहे की आपल्याला आपल्या महिलांच्या शरीरामधून पिरियडच्या दरम्यान किंवा डिलिव्हरीच्या दरम्यान जो काय कॅल्शियमचा लॉस होत आहे अशा कॅल्शियमच्या लॉसला प्रोटेक्ट करण्याचं काम सुद्धा कंपनी म्हणजे कॅल्शियमच्या लॉसला प्रोटेक्ट करण्याचं काम सुद्धा फार इन्फ्रारेड रेज हे करत असतात. आता कॅल्शियम लॉसकडे का विशेष लक्ष दिलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की जेव्हा स्त्रीचा मोनोपॉज येतो म्हणजे पाळी कायमची निघून जाते त्याच्यानंतर जर तुम्ही कॅल्शियमला वाढवण्याचा प्रयत्न केला तर कुठल्याही प्रकारे कॅल्शियम शरीरामध्ये वाढत नाही. त्याचं कारण असं आहे की ते ऍब्झॉर्ब करण्याची स्त्रीची क्षमता ही संपलेली असते. त्याच्यानंतर तुम्ही ड्रमभर कॅल्शियम जरी पिलात तरी ते तुमच्या शरीराला लागत नाही. पुरुषांचं तसं नाही आहे. पुरुषांचं बाहेरून जे कॅल्शियम आपण खातोय त्याच्यातून त्यांना कॅल्शियम शरीराला मिळतं. पण स्त्रियांचं असं आहे की मोनोपॉज नंतर जे केमिकल चेंजेस बॉडीमध्ये होतात म्हणजे हार्मोनल चेंजेस जे बॉडीमध्ये होतात त्याच्यामुळे कॅल्शियम ऑब्झर्व करण्याची क्षमता ही संपून जाते. त्याच्यामुळे कॅल्शियम लॉसकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. कॅल्शियम हे हाडांमध्ये बनतं आणि ते हाडांमध्ये जर स्टोअर राहिलं नाही तर ते ब्लडमध्ये उतरतं आणि मग ते पिरियडच्या दरम्यान किंवा डिलिव्हरीच्या दरम्यान जो ब्लडचा लॉस होतोय त्याच्यातून ते निघून जातं. त्याच्यामुळे फार इन्फ्रारेड रेज हे कॅल्शियमला हाडांमध्ये स्टोअर राहण्यासाठी सुद्धा मदत करतात. तिसरी टेक्नॉलॉजी आहे मॅग्नेटिक अनायन टेक्नॉलॉजी. मॅग्नेटिक अनायन म्हणजे आपली जी स्ट्रीप आहे त्याला मॅग्नेटिकली चार्ज केलेला आहे. त्याच्यामुळे जो काही पिरियडच्या दरम्यान आपल्याला त्रास होतो आहे, पोटदुखी आहे, कंबर दुखी आहे, डोकं दुखी आहे, चिडचिड आहे, मन न लागणं आहे, अनेक महिलांना पिरियडच्या दरम्यान फिवर सुद्धा येतो अशा किंवा त्वचेवर पिंपल्स वगैरे येणे आहे, अशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत फिजिकल प्रॉब्लेम ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीच्या प्रॉब्लेम्स मध्ये ही जी मॅग्नेटिक अनायन टेक्नॉलॉजी आहे ही अशा पद्धतीचे सर्व प्रकारचे त्रास रिलीज करते आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास हा पिरियडच्या दरम्यान होत नाही. मॅग्नेटिक अनायन टेक्नॉलॉजी एका वरदानाच्या रूपाने मी म्हणजे पाहिलं जातं कारण पिरियडच्या दरम्यान महिलांना खूप हॅपी आणि ऍक्टिव्हेट सक्रिय ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर अशा पद्धतीच्या 3 प्रकारच्या टेक्नॉलॉजी जेव्हा एकत्रितपणे स्त्रीच्या शरीरावर काम करतात तेव्हा तिचे 100% गायनिक प्रॉब्लेम दूर होण्यासाठी मदत होते. आता अशा पद्धतीचे सॅनिटरी पॅड किमान 3 महिने तरी महिलांनी वापरले तर तिला हळूहळू रिझल्ट दिसायला सुरुवात होतात आणि एका पर्टिक्युलर म्हणजे 9-10 महिने किंवा वर्षभर वापरल्यानंतर तिचे 100% प्रॉब्लेम्स दूर होतात. हे जे स्मार्ट सॅनिटरी पॅड्स आहेत हे आपल्याला 2 प्रकारच्या क्वालिटीमध्ये आढळतात. एक म्हणजे मॅक्सी अनायन आणि दुसरं म्हणजे अल्ट्रा अनायन. तर मॅक्सी अनायन पेक्षा अल्ट्रा अनायन मध्ये जे या 3 प्रकारच्या टेक्नॉलॉजीज किंवा जी स्ट्रीप आहे ती जास्त ऍक्टिव्हेटेड आणि जास्त कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपामध्ये वापरलेली आहे. ज्यांना गायनिक प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना गायनिक प्रॉब्लेम्स जास्त प्रमाणामध्ये आहेत अशा महिलांनी अल्ट्रा अनायन वापरावे आणि ज्यांना गायनिक प्रॉब्लेम्स कमी प्रमाणात आहेत म्हणजे 15 दिवसांपेक्षा कमी अनियमित मासिक पाळी झालेली आहे त्यांनी मॅक्सी अनायन वापरावे. ठीक आहे. दोन्ही सुद्धा आपल्याला सॉफ्ट कॉटन आणि ड्रायनेट अशा दोन्ही ऑप्शन मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर कंपनी सॅनिटरी पॅड तर बनवतेच. तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की कंपनी सॅनिटरी पॅड बरोबरच आपल्याला आवश्यक दैनिक उपयोगासाठी आवश्यक असलेले जे प्रॉडक्ट्स आहेत ते सुद्धा कंपनी बनवते. म्हणजे जसं टॉयलेट क्लीनर झालं, सरफेस क्लीनर झालं, हँडवॉश झालं, डिशवॉश लिक्विड झालं किंवा ग्लास क्लिनर आणि विमेन्सचं रेझर आहे. अशा पद्धतीचे आपल्याला FMCG चे प्रॉडक्ट सुद्धा कंपनी बनवते. याचबरोबर कंपनी हेल्थ सप्लिमेंट सुद्धा बनवते जसं स्पिरुलिना आहे, मॉरिंगा आहे, अल्फा प्लस कॅप्सूल्स आहेत, बार्ली ग्रास कॅप्सूल्स आहेत, इम्युनिटी बूस्टअप करण्यासाठी जे आपल्याला लागतात अशा पद्धतीचे सुद्धा
सर आवाज अटकतोय का? हॅलो? नाही सर, नाही क्लिअर आहे. नाही, आवाज वगैरे तर क्लिअर आहे. प्रेझेंटेशन हा, अटकले का? प्रेझेंटेशन हा थोडं अटकलेलं आहे. 5व्या नंबरचं जे आहे ना, हो. आवाज वगैरे क्लिअर आहे. तर नंतर आपलं आवाज इम्युनिटी पूर्ण बूस्टअप फुल आहे का? करण्यासाठी जे व्हीट ग्रास कॅप्सूल्स लागतात त्या सुद्धा आहे. सी बकथॉर्नचं मिनिट, काय ज्यूस म्हटलं सुद्धा मॅडम? कंपनी बनवते. आणि म्हणजे आता ह्या ज्या हेल्थ सप्लिमेंट्स बद्दल जर मी तुम्हाला सविस्तर सांगतो म्हटलं की एक स्पेशल प्रेझेंटेशन आपल्याला लागेल, कारण खूप डीप मध्ये आहे हे. आता काही फूड किचन मध्ये लागणारे फूड मसाले सुद्धा कंपनी बनवते. तसं मिरची पावडर आहे, धने पावडर आहे, टर्मरिक पावडर आहे म्हणजे हल्दी पावडर झालं, शाही गरम मसाला आहे, सावजी मटन मसाला, चना मसाला, चाट मसाला, जीरा मसाला, सांबार मसाला, चिकन मसाला, पावभाजी मसाला, पाणीपुरी मसाला, अशा पद्धतीचे 100% ऑर्गॅनिक आणि केमिकल फ्री अशा पद्धतीचे फूड मसाले सुद्धा कंपनी बनवते. आता हे जे सगळे प्रॉडक्ट्स आणि हे सगळं मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं. आता कंपनीचा जो उद्देश आहे तो स्वास्थ्याबरोबर महिलांना किंवा त्यांचे जे कस्टमर्स आहे, आमचे जे कस्टमर्स आहे त्यांना प्रॉडक्ट तर आपण देणारच, पण स्वास्थ्य तर आपण देणारच, सोबतच एक रोजगाराची संधी सुद्धा आपण उपलब्ध करून देतो. कारण अनेक जसं आता तुम्ही मार्केटमधून जे प्रॉडक्ट्स आणता ती कंपनी बनवते, कंपनी नंतर ते नॅशनल डिस्ट्रीब्युटरला देते, नॅशनल डिस्ट्रीब्युटर आपल्या राज्याच्या डिस्ट्रीब्युटरला देतं, मग ते लोकल डिस्ट्रीब्युटरला देतात. लोकल डिस्ट्रीब्युटर काय करतो की ते आपल्या जवळपासच्या दुकानदाराला देतात आणि तो मग तुम्हाला देतो. या दरम्यान अनेक लोकांचे याच्यामध्ये कमिशन्स आणि इन्सेंटिव्ह सगळं लागून असतं. आपल्यापर्यंत पोहोचणारा प्रॉडक्ट हा जर 10 रुपयाचा प्रॉडक्ट असेल तर तो 100 रुपयाचा होऊन आपल्याकडे येतो. सांगण्याचा उद्देश की या दरम्यान जे लोक आपापला बिझनेस घेऊन बसलेले आहेत हे सगळे लोक मधातून स्किप करून डायरेक्ट कंपनी टू कस्टमर अशा पद्धतीचे म्हणजे अशा पद्धतीची कॉन्सेप्ट ही कंपनीने टाकलेली आहे. मध्ये सर्व प्रकारचे डिस्ट्रीब्युटर्सला आपण हे करून टाकलेलं आहे, म्हणजे बंद करून मधात डायरेक्ट कंपनी टू कस्टमर आणि आपण कस्टमरलाच डिस्ट्रीब्युटर म्हणतो. म्हणजे एखादा प्रॉडक्ट तुम्ही वापरल्यानंतर जर तुम्ही त्याच्या प्रॉडक्टला घेऊन सॅटिस्फाईड असाल, तुम्हाला ते प्रॉडक्ट आवडले असतील, तर तुम्ही जर त्याचा प्रचार आणि प्रसार केला तर त्या बदल्यात कंपनी डिस्ट्रीब्युटरला देण्यापेक्षा तुम्हालाच त्याचे पैसे देते. म्हणून आपण वैयक्तिक उपयोगाबरोबर या गोष्टीचा जर प्रॉडक्ट आवडले तर याचा प्रचार आणि प्रसार करून आपल्यासाठी एक जबरदस्त एक रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतो. तर कंपनीच्या बिझनेस मध्ये जॉईन होण्यासाठी म्हणजे कंपनीचा बिझनेस प्लॅन वर काम करण्यासाठी कंपनी आपल्याला म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम कंपनीमध्ये जॉईन व्हावं लागतं. म्हणजे कंपनी जॉईन होतं म्हणजे तुम्हाला कंपनीमध्ये नोकरीला नाही जायचं आहे, आपल्याला घरी बसूनच कंपनीमध्ये जॉईन व्हायचं आहे. तर कंपनीमध्ये जॉईन होण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही. 100% फ्री हे अशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन आहे. कुठल्याही प्रकारचे केवायसी चार्जेस सुद्धा घेत नाही. अनेक कंपन्या नुसतं तुमच्या केवायसी अप्रुव्हलचे सुद्धा 1100-1000 रुपये घेते. अशा पद्धतीचे कुठल्याही प्रकारचे चार्जेस किंवा कुठल्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन चार्जेस कंपनीमध्ये लागत नाही. तुम्हाला कंपनीमध्ये जॉईन होण्यासाठी फक्त 3 गोष्टीची आवश्यकता आहे: आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक किंवा कॅन्सल्ड चेक. तर आधार कार्ड तुम्हाला लागतो तुमचा आयडेंटिटी प्रूफ म्हणून, पॅन कार्ड तुम्हाला टॅक्स रिलेटेड नेसेसिटीजसाठी लागतो आणि बँक पासबुक याच्यासाठी लागतं की जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये काम करत असता तेव्हा तुमचं जे काय इन्कम आहे ते तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटला जाण्यासाठी आणि केवायसी व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बँक पासबुक किंवा कॅन्सल्ड चेक लागतो. कंपनीमध्ये तुम्ही 2 प्रकारे जॉईन होऊ शकता, एक तर स्टँडर्ड प्लॅन किंवा प्रीमियम प्लॅन. स्टँडर्ड प्लॅन बद्दल आपण थोडक्यात बोलूया, मेन आपण प्रीमियम प्लॅन बद्दल बोलूया नंतर. स्टँडर्ड प्लॅन मध्ये आपल्याला 4 प्रकारचे इन्कम कंपनी देते. सगळ्यात पहिलं इन्कम आहे रिटेल प्रॉफिट. तर रिटेल प्रॉफिट म्हणजे काय, तर आतापर्यंत मी तुम्हाला जेवढे प्रॉडक्ट दाखवले हे सगळ्या प्रॉडक्टवर तुम्हाला किमान 20% ते 60% पर्यंत डिस्काउंट मिळते. म्हणजे तुमची जर इच्छा असेल तर, जबरदस्ती नाही, तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे प्रॉडक्ट स्वतः जवळ बोलवून तुमच्या आसपासचे जेवढे लोक आहेत, जेवढे घरं आहेत त्यांना तुम्ही हे प्रॉडक्ट विकू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर 20% ते 60% पर्यंत डिस्काउंट मिळणार. ठीक आहे, म्हणजे त्याची तेवढी तुमची कमाई होईल. दुसरं आहे बायनरी इन्कम. ते काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइड्स मध्ये सांगतो.
तिसरं आहे रिवॉर्ड इन्कम आणि चौथा आहे परफॉर्मन्स बोनस. ठीक आहे. तर रिटेल प्रॉफिट बद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता आपण बायनरी इन्कम बद्दल बोलूया. बायनरी इन्कम मध्ये काय आहे की जसं तुम्ही कंपनीमध्ये जॉईन झालात, कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्ही स्वतः हे प्रोडक्ट जेव्हा वापरता त्याच्यानंतर जर तुम्हाला ते आवडले आणि तुम्ही आणखी लोकांना याचा प्रचार आणि प्रसार केला तर तुम्हाला म्हणजे तुमच्या डावीकडे एक व्यक्ती आणि उजवीकडे एक व्यक्तीला जर तुम्ही या संदर्भात सांगितलं आणि त्यांना सुद्धा कंपनीमध्ये तुमच्या टीम मध्ये जॉईन करून घेतलं तर कंपनी तुमच्या एका पेअरसाठी 100 रुपये इन्कम देते तुमच्या बँक अकाउंटला. आता हे जो ए आणि बी व्यक्ती आहे हा तुमच्या शेजारचाच असला पाहिजे किंवा तुमच्या जवळचाच कोणीतरी असला पाहिजे असं जरुरी नाही. पूर्ण भारत देशामध्ये राहणारा कुठल्याही व्यक्तीला तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन तुमच्या टीम मध्ये जॉईन करून घेऊ शकता. बरोबर आहे. आणि जेव्हा ते लोक जॉईन होतात तेव्हा ते जॉईन झाल्याबद्दल कंपनी तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला 100 रुपये पाठवते. आता जी आणखी तुम्ही 2 लोकांना जॉईन करून घेतलं, जसं दुसरी पेअर झाली A1 आणि B1. A1 आणि B1 जॉईन झाल्याबरोबर कंपनी आणखी तुम्हाला 100 रुपये देते. आता जसं तुम्ही पेअर्स बनवत आहात तसा हा ए आणि बी व्यक्ती सुद्धा पेअर बनवणार. मग ए नी जर एक मेंबर बनवला आणि बी नी एक मेंबर बनवला तरी सुद्धा तुमची पेअर झाली, कारण ए आणि बी तुमचे मेंबर्स आहेत. तर A2 आणि B2 हे तुमच्याच खाली लागलेले आहेत. डायरेक्ट मेंबर ए आणि बी चे असले तरी सुद्धा ते तुमच्या खाली लागलेले आहेत. तुमच्या खाली लागल्यामुळे सुद्धा कंपनी तुमच्या अकाउंटला 100 रुपये कंपनी पाठवते. असे तुम्ही एका दिवसामध्ये जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जॉईन होता तेव्हा तुम्ही एका दिवसामध्ये 10 पेअर लावू शकता. म्हणजे एक डावीकडे आणि एक उजवीकडे, एक डावीकडे एक उजवीकडे, अशा पद्धतीने एका दिवसामध्ये तुम्ही 10 पेअर लावू शकता. म्हणजे एका दिवसामध्ये तुम्हाला 1000 रुपयाचं इन्कम कंपनी म्हणजे तुम्हाला मिळू शकतं. आता जसजसं तुमची टीम वाढत जाते तसतसं कंपनी तुम्हाला प्रमोशन सुद्धा देते की एक वेगवेगळ्या क्लब्स मध्ये तुम्हाला इन्क्लूड करते. जसं पहिल्यांदा तुम्ही कंपनीमध्ये जॉईन होता तेव्हा तुम्ही डिस्ट्रीब्युटर असता, पण जेव्हा तुम्ही डिस्ट्रीब्युटर असता आणि तुमच्या डाव्या बाजूला 10 पेअर आणि उजव्या बाजूला 10 पेअर झाल्या, ठीक आहे, म्हणजे 10 ऍक्टिव्ह पेअर्स म्हणजे 20 जण डावीकडे आणि 20 जण उजवीकडे झाले की तुम्ही होता सिल्वर. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा स्वतः सिल्वर असता तेव्हा तुमच्या डावीकडे 10 सिल्वर आणि उजवीकडे 10 सिल्वर झाले की कंपनी तुम्हाला गोल्ड मध्ये कन्वर्ट करते. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः गोल्ड असताना तुमच्या डावीकडे 10 गोल्ड आणि उजवीकडे 10 गोल्ड मेंबर झाले की तुम्ही डायमंड होता. आणि याच पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वतः डायमंड असताना तुमच्या डावीकडे 5 डायमंड आणि उजवीकडे 5 डायमंड जर झाले तर तुम्ही क्राऊन डायमंड मध्ये तुमचं प्रमोशन हे केलं जातं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणून जेव्हा कंपनीमध्ये जॉईन होता तेव्हा तुम्ही एका दिवसामध्ये 10 पेअरचं पेमेंट घेऊ शकता. म्हणजे एका दिवसामध्ये 10 पेअर बनवू शकता तुम्ही आणि तुमचे खालचे लोक मिळून. एका दिवसामध्ये 10 लोकांचं 10 पेअर्सच तुम्हाला 1000 रुपये पेमेंट मिळू शकतं. पण जेव्हा तुमचं प्रमोशन होत जातं म्हणजे तुम्ही सिल्वर क्लब मध्ये जाता किंवा गोल्ड क्लब मध्ये जाता, डायमंड मध्ये जाता किंवा क्राऊन डायमंड मध्ये जाता, अशा वेळेस तुमची जी डेली कॅपिंग लिमिट आहे ही हळूहळू वाढत जाते. म्हणजे असं समजा की तुम्ही डिस्ट्रीब्युटर असताना तुम्ही एका दिवशी 10 पेअर लावू शकता, म्हणजे 20 लोकांना तुम्ही जॉईन करून घेऊ शकता, म्हणजे पर डे तुम्हाला 1000 रुपयाचा इन्कम येणार. सिल्वर क्लब मध्ये तुम्ही असताना तुमची जी टीम राहते ती जवळपास 40 लोकांची टीम राहते. 40 लोकांमध्ये प्रत्येकी एक जरी मेंबर आणला तरी तुमच्या 20 पेअर झाल्या. पण 20 पेअर तुम्ही एका दिवसामध्ये नाही लावू शकत, तुम्ही फक्त 12 पेअर लावू शकता. 12 पेअर म्हणजे 24 मेंबर्स तुम्ही एका दिवसामध्ये लावू शकता, म्हणजे 1200 रुपये प्रतिदिन तुम्ही अर्निंग करू शकता. जेव्हा तुम्ही गोल्ड क्लब मध्ये असता तेव्हा तुम्ही 800 लोकांची तुमची टीम राहते. 800 लोकांच्या टीम मध्ये तुम्ही एका दिवसामध्ये 25 पेअर म्हणजे 50 लोकांना तुम्ही एका दिवसामध्ये जॉईन करून घेऊ शकता, तुम्ही आणि तुमचे खालचे लोक मिळून. ठीक आहे ना. म्हणजे 50 लोकांना तुम्ही एका दिवसामध्ये जॉईन करून घेऊ शकता. तुम्हाला पर डे 2500 रुपयाचं अर्निंग होऊ शकतं. डायमंड क्लब मध्ये असताना तुम्ही प्रतिदिन 1600 रुपयाचं इन्कम, 16,000 लोकांची तुमची टीम राहते. एका दिवसामध्ये तुम्ही 70 मेंबर्सला तुम्ही एका दिवसामध्ये जॉईन करून घेऊ शकता. तुमची 3500 रुपयाचं इन्कम प्रति दिवस होऊ शकतं. क्राऊन डायमंडला असताना तुमची जी टीम आहे ती 1,60,000 लोकांची राहते. 1,60,000 लोकांची जेव्हा तुमची टीम आहे तेव्हा तुम्ही एका दिवसामध्ये 150 मेंबर्स म्हणजे 75 लोकांना तुम्ही जॉईन करून घेऊ शकता.
तुम्ही 7,500 रुपये प्रतिदिन इन्कम मिळवू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा तुमचं प्रमोशन होत जातं तेव्हा तुम्ही पर डे कॅपिंग लिमिट म्हणजे मेंबर जॉईनिंग करून घेण्याची जी कॅपॅसिटी आहे ती तुमची वाढत जाते. ठीक आहे. आता स्टँडर्ड प्लॅन मध्ये जॉईन होण्यासाठी जी पद्धत आहे ती अतिशय सोपी आहे. म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये तुमचा एक आयडी काढायचा आहे, जे तुम्हाला 3 डॉक्युमेंट सांगितले ते 3 डॉक्युमेंट्स देऊन तुम्ही कंपनीमध्ये जॉईनिंग करून तुमचा आयडी काढू शकतो. हा आयडी काढल्यानंतर कंपनीच्या सर्व प्रॉडक्ट्सवर तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की 20% ते 60% डिस्काउंट मिळत आहे. म्हणजे तुम्ही असे सर्व प्रॉडक्टवर तुम्हाला डिस्काउंट मिळतो. जेव्हा तुम्ही स्टँडर्ड प्लॅन मध्ये जॉईन होता तेव्हा फक्त पहिल्या बिलाच्या वेळेस ओनली फॉर द फर्स्ट बिल, फक्त फर्स्ट बिलाच्या वेळेलाच कंडिशन आहे, नंतर कुठल्याही प्रकारची कंडिशन लागू राहत नाही. तर फर्स्ट बिलाच्या वेळेस तुम्हाला 400 BV चे प्रॉडक्ट घ्यायचे आहे. तसं प्रत्येक प्रॉडक्टवर कंपनीने काही बिझनेस व्हॉल्यूम दिलेले आहेत. जसं अनाइन चिपचे जे पॅड आहे त्याच्या एका पॅकेटवर 80 BV आहेत. जे 35 रुपयावालं सॅनिटरी पॅड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 BV आहेत. जे 40 रुपयावाला आहे त्याच्यावर पण 3 BV आहेत. जे टॉयलेट क्लीनर आहे त्याच्यावर 7 BV आहेत. अशा पद्धतीनं प्रत्येक प्रॉडक्टवर कंपनीने काही बिझनेस व्हॉल्यूम दिलेले आहेत. असे तुम्ही 400 बिझनेस व्हॉल्यूमची खरेदी कंपनीमध्ये करायची आहे पहिल्या इनव्हॉइसच्या वेळेला. दुसऱ्या इनव्हॉइस मध्ये कुठलीही कंडिशन लागू राहत नाही. तुम्ही म्हणाल की दादा मला फक्त 35 रुपयाचं एक पॅकेट दे, तर तुम्ही एक सुद्धा पॅकेट घेऊ शकता. कुठलीही कंडिशन सेकंड टाइम पासून लागू राहत नाही. तर हे जे 400 BV आहे हे फक्त 750 रुपयामध्ये नॉर्मली कंप्लीट होतात जर तुम्ही अनाइन चिपचे 5 पॅकेट घेतले तर. जे अनाइन चिपचे आपले सॅनिटरी पॅड्स आहेत त्याचे एका पॅकेटमध्ये 8 पॅड किंवा 7 पॅड असतात. त्याचे 5 पॅकेट्स जर तुम्ही घेतले तर 400 BV पण कंप्लीट होतात आणि अमाऊंट होते फक्त 750 रुपये. याची नॉर्मली एका पॅकेटची किंमत 199 रुपये असते. पण तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये जॉईन होता तेव्हा तुम्हाला त्याच्यावर 25% डिस्काउंट मिळतो आणि 199 रुपयाचं सॅनिटरी पॅड तुम्हाला 150 रुपयामध्ये मिळतं. असे स्मार्ट सॅनिटरी पॅडचं पॅकेट तुम्ही 5 पॅकेट घेऊन कंपनीमध्ये स्टँडर्ड प्लॅन मध्ये जॉईन होऊ शकता. स्टँडर्ड प्लॅन मध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर जेव्हा भविष्यामध्ये तुम्ही 300 रुपयाची खरेदी करता, ऍडिशनल 300 रुपयाची जर खरेदी तुम्ही भविष्यामध्ये केली तर तुमचा रिवॉर्ड कंप्लीट होतो. म्हणजे कंपनीने एक रिवॉर्ड नावाची सिस्टम ठेवलेली आहे की 750 रुपयामध्ये जॉईन झाल्यानंतर भविष्यात जेव्हा 300 रुपयाची खरेदी आपण करतो तेव्हा तुमचा रिवॉर्ड कंप्लीट होतो. कारण रिवॉर्ड इन्कम सुद्धा कंपनी देते. जेव्हा रिवॉर्ड इन्कम कंपनी तुम्हाला देते आहे तेव्हा तुमचा वैयक्तिक रिवॉर्ड सुद्धा कंप्लीट होणे आवश्यक आहे. नाहीतर असं होईल की तुम्ही तुमच्या खाली जर जेवढे मेंबर्स आहेत, समजा तुमच्या डावीकडे 100 लोक आहे आणि उजवीकडे 100 लोक आहे आणि 100 लोकांचे रिवॉर्ड कंप्लीट झालेले आहे, पण तुमचा वैयक्तिक रिवॉर्ड कंप्लीट झालेला नाही आहे, तर कंपनी तुम्हाला रिवॉर्ड इन्कम देणार नाही. तुमचा वैयक्तिक रिवॉर्ड कंप्लीट होणे आवश्यक आहे. म्हणजे 750 रुपयाची पहिल्यांदा खरेदी झाल्यानंतर भविष्यात तुम्ही कधीही तर 300 रुपयाची खरेदी केली तर तुमचा रिवॉर्ड कंप्लीट होतो. तो रिवॉर्ड इन्कम कसा आहे तुम्हाला पुढच्या काही स्लाइड्स मध्ये दिसणार आहे. रिवॉर्ड कंप्लीट होणे अत्यंत आवश्यक आहे तुमचा वैयक्तिक रिवॉर्ड इन्कम तुम्हाला सुरू होण्यासाठी. आता आपण प्रीमियम प्लॅन बद्दल बोलूया. रिवॉर्ड इन्कम मी या प्रीमियम प्लॅनच्या डिस्कशन मध्ये सांगणार आहे. तर प्रीमियम प्लॅन काय आहे? तर प्रीमियम प्लॅन मध्ये आपल्याला 9 प्रकारचे इन्कम दिसत आहे. ठीक आहे. 9 प्रकारच्या इन्कम मध्ये जसं पहिलं मी तुम्हाला सांगितलं रिटेल प्रॉफिट आहे. 20% ते 60% पर्यंत कंपनी तुम्हाला डिस्काउंट देते. त्याच्यानंतर डायरेक्ट इन्कम आहे, बायनरी इन्कम आहे, डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम आहे, रिवॉर्ड इन्कम आहे. जसं मी तुम्हाला आता बोललो रिवॉर्ड कंप्लीट होणे आवश्यक आहे म्हणालो होतो, तसं रिवॉर्ड इन्कम आहे. क्लबचं बायनरी इन्कम आहे. म्हणजे तुम्ही सिल्वर, गोल्ड किंवा डायमंड जेव्हा तुम्ही राहता तेव्हा त्याच्यावर पण तुम्हाला काही इन्कम मिळणार आहे. परफॉर्मन्स बोनस सुद्धा कंपनी देते. कंपनीच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात, त्या स्कीम्स मध्ये सुद्धा कंपनी तुम्हाला ते स्कीम सुद्धा आपल्याला त्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकारचे गिफ्ट्स किंवा इन्कम आपल्याला मिळत असतं. याचबरोबर रिपर्चेस इन्कम म्हणजे एकदा जॉईन झाल्यानंतर भविष्यात जेव्हा आपल्या डाऊनलाईनचे लोक काही ना काही खरेदी करत जातात तेव्हा त्यांनी खरेदी केलेल्या बिझनेस व्हॉल्यूमचं सुद्धा कॅल्क्युलेशन आपल्याला इन्कम देण्यासाठी कंपनी कॅल्क्युलेट करते. म्हणजे तुमच्या डावीकडे किती बिझनेस झाला आणि उजवीकडे किती बिझनेस झाला, किती बिझनेस व्हॉल्यूमचा झाला, त्याच्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला कंपनी तुमच्या बँक अकाउंटला इन्कम पाठवते. आता आपण एक एक इन्कम थोडंसं थोडक्यामध्ये बघूया. तर जसं मी तुम्हाला
रिटेल प्रॉफिट बद्दल तर सांगितलंच आहे की तुम्ही तुमच्या जवळ हे प्रॉडक्ट बोलून 20% ते 60% पर्यंत डिस्काउंट मिळू शकता. दुसरं आहे डायरेक्ट इन्कम. तर आता डायरेक्ट इन्कम म्हणजे काय? तर जसं मी पूर्वीच्या डिस्कशन मध्ये सांगितलं होतं की तुमच्या खालच्या लोकांनी जे मेंबर्स बनवलेले आहेत त्याचं सुद्धा तुम्हाला इन्कम मिळतं आणि तुम्ही जे मेंबर्स बनवलेले आहेत त्याचं तुम्हाला इन्कम मिळतं. आता याच्यामध्ये जे तुम्ही स्वतः बनवलेले मेंबर्स आहेत त्याच्यासाठी कंपनी तुम्हाला इन्कम देते. तर पहिले डायरेक्ट इन्कम बघूया. जर तुम्ही स्टँडर्ड प्लॅन मध्ये काय होतं की तुम्ही 2 लोकांना जॉईन केल्यानंतर कंपनी तुमच्या अकाउंटला 100 रुपये पाठवत होती, बरोबर आहे की नाही? आता इथे कंपनी ही वाट बघत नाही की तुमचे 2 मेंबर, एक डावीकडे आणि उजवीकडे होईल तेव्हा मी या व्यक्तीला पैसे देईल, असं नाही. तुम्ही स्वतः प्रीमियम मेंबर मध्ये जॉईन झालेला आहात, प्रीमियम प्लॅन मध्ये जॉईन झालेला आहात. तुमच्या डावीकडे ए व्यक्ती जॉईन झाली प्रीमियम प्लॅन मध्ये, ठीक आहे. प्रीमियम प्लॅन मध्ये त्याला सुद्धा प्रीमियम प्लॅन मध्ये जॉईन करून घेणं आवश्यक आहे. तो जर स्टँडर्ड प्लॅन मध्ये जॉईन झाला त्याचं तुम्हाला हे बेनिफिट नाही मिळणार. ए व्यक्ती जर प्रीमियम प्लॅन मध्ये जॉईन झाला तर कंपनी लगेच तुमच्या अकाउंटला 100 रुपये पाठवून देते, ठीक आहे. नंतर बी व्यक्ती जॉईन झाली. बी व्यक्ती जॉईन झाल्याबरोबर पुन्हा कंपनी तुम्हाला 100 रुपये डायरेक्ट इन्कम पाठवते. म्हणजे जे तुमचे डायरेक्ट मेंबर्स आहेत, जे तुम्ही स्वतः बनवलेले मेंबर्स आहेत, त्या मेंबर्सच्या जॉईनिंगवर कंपनी तुम्हाला 100 रुपये देत राहते. याचबरोबर ए आणि बी ची पेअर झाली म्हणून कंपनी आणखी 100 रुपये देतात, ज्याला आपण बायनरी म्हणतो. बायनरी म्हणजे दोघांची पेअर झाली, ठीक आहे. म्हणजे ए आणि बी या दोघांच्या जॉईनिंगवर स्टँडर्ड प्लॅन मध्ये आपल्याला फक्त 100 रुपये मिळत होते. आता ए आणि बी च्या जॉईनिंगवर आपल्याला कंपनीमध्ये 300 रुपयाचं इन्कम मिळत आहे, ठीक आहे. म्हणजे इन्कम इथे तिप्पट झालं. अशाच पद्धतीनं जसजशी तुमची टीम वाढत जाईल प्रत्येक पेअरच्या जॉईनिंगला कंपनी तुम्हाला 100 रुपये देत राहणार आहे, ठीक आहे. सॉरी, प्रत्येक पेअरच्या जॉईनिंगला कंपनी तुम्हाला 300 रुपये देणार आहे प्रीमियम प्लॅन मध्ये. म्हणजे तुमचं इन्कम इथे स्टँडर्ड प्लॅनच्या कंपॅरिझन मध्ये तिप्पट झालं, ठीक आहे. आता डायरेक्ट स्पॉन्सर बायनरी इन्कम म्हणजे काय? तर जे तुमचे मेंबर आहे, जसं मी तुम्हाला म्हणालो की ए मेंबर हा तुमचा डायरेक्ट मेंबर आहे, ठीक आहे. आता ए मेंबर समजा खूप चांगलं काम करतो आहे, तर ए मेंबरनी समजा 5,000 रुपयाचं इन्कम मिळवलं तर 5,000च्या 10% कंपनी तुम्हाला देते. म्हणजे किती देते? 500 रुपये देते. का बरं? कारण ए मेंबर हा तुमचा डायरेक्ट मेंबर आहे म्हणून, ठीक आहे. तर जो ए मेंबर जे काय अर्निंग तो करणार आहे त्याच्या 10% कंपनी तुम्हाला देणार आहे, ठीक आहे. तसंच बी मेंबर आहे. समजा बी मेंबर खूप चांगला काम करतो आहे आणि त्यांनी महिन्याभरात 15,000 रुपयाचं इन्कम मिळवलं तर 15,000च्या सुद्धा 10% कंपनी तुम्हाला देते, म्हणजे 1,500 रुपये देते. अशा पद्धतीनं जेवढे तुमचे डायरेक्ट मेंबर्स राहतील आणि ते लोक जे जे काय अर्निंग करतील प्रत्येक मेंबरच्या त्यांच्या इन्कमवर तुम्हाला कंपनी 10% तुम्हाला कंपनी देत राहणार. प्रत्येक तुमचे जेवढे मेंबर्स आहेत तेवढे, तुमचे 100 मेंबर्स असतील आणि 100 मेंबर मिळून जर एका महिन्यामध्ये त्या सगळ्या 100 मेंबरनी 10 लाख रुपयाचं इन्कम मिळवलं तर 10 लाखच्या 10% म्हणजे 1 लाख रुपये कंपनी तुमच्या अकाउंटला कंपनी पाठवणार. याला म्हणतो आपण डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम. जे तुमचे मेंबर नाही, जे तुम्ही स्वतः बनवलेले मेंबर नाही, त्याच्या इन्कमवर तुम्हाला मिळणार नाही. असं समजा की आता ही जी ए व्यक्ती आहे, ए नी A1 आणि A2 असे 2 मेंबर बनवलेले आहेत. तर A1 आणि A2 च्या इन्कमवर ए ला इन्कम मिळेल, बरोबर आहे की नाही? म्हणजे समजा की A1 आणि A2 चं जे इन्कम आहे त्याच्या 10 समजा 1 लाख रुपये इन्कम आहे, तर 1 लाख रुपयावर ए ला 10,000 रुपये मिळणार. पण ए नी 10,000 रुपयाचं इन्कम मिळवलं म्हणून ए चे 10,000चे 10% म्हणजे 1,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार. अशा पद्धतीनं प्रत्येकाला याच्यामध्ये बेनिफिट मिळत जातो, ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला स्टँडर्ड प्लॅन मध्ये पण सांगितलं की रिवॉर्ड इन्कम आहे. तर रिवॉर्ड इन्कम स्टँडर्ड प्लॅन मध्ये काय होतं की तुम्ही जेव्हा 750 रुपये 400 बीव्ही नी खरेदी करून कंपनीमध्ये जॉईन होता तेव्हा नेक्स्ट टाइम 300 रुपयाची खरेदी करणे ही आवश्यक आहे तुमचं रिवॉर्ड ऍक्टिव्हेट करण्यासाठी. पण जेव्हा तुम्ही प्रीमियम प्लॅन मध्ये जॉईन होता तेव्हा तुम्हाला ऍडिशनल 300 रुपयाची खरेदी करण्याची आवश्यकता राहत नाही. तुम्ही प्रीमियम प्लॅन मध्ये जॉईन झालात याचा अर्थ तुमच्या आयडी मध्ये रिवॉर्ड ऑलरेडी प्री ऍक्टिव्हेटेड आहे. तुम्हाला वेगळं रिवॉर्ड ऍक्टिव्हेट करण्याची गरज नाही. म्हणून मी याला टीम बिल्डिंग इन्कम म्हणतो. तर टीम बिल्डिंग इन्कम म्हणजे काय? जर तुम्ही स्वतः सिल्वर आहात
सॉरी, तुम्ही स्वतः जेव्हा कंपनीमध्ये प्रीमियम मेंबर आहात, तर त्या प्रीमियम मेंबर म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जसजशी टीम वाढत जाते तसं तुम्हाला इन्कम कंपनी देत राहते. तर जसं डाव्या बाजूला समजा तुमचे 10 लोक झाले आणि उजव्या बाजूला 10 लोक झाले, म्हणजे 10 पेयर झाल्या. ठीक आहे, डावीकडे 10 हे पेयर आणि उजवीकडे 10 पेयर. अशा वेळेस कंपनी तुम्हाला 500 रुपये इन्कम देते. मग 10 पासून आपण 25 पर्यंत जेव्हा जातो, 11, 12, 13, 14, 15 असं 25 पर्यंत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा कंपनी तुम्हाला 1250 रुपये देते. 50 पर्यंत जाता तेव्हा तुम्हाला 2500 रुपये देते. पण 100 पर्यंत जाता तेव्हा तुम्ही 5000 रुपये देते. 250 रुपये 250 मेंबर जेव्हा होतात तेव्हा तुम्हाला 10,000 रुपये. अशा पद्धतीने तुमचं इन्कम 1 करोड 1.5 करोड रुपयापर्यंत हे इन्कम जातं. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रीमियम प्लॅनला जॉईन होत आहात तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुम्हाला फक्त तुमची टीम मोठी करायची आहे. जेव्हा तुम्ही तुमची टीम मोठी करत जाता तेव्हा ऑटोमॅटिक तुम्हाला हे रिवॉर्ड इन्कम येत राहतं. तुम्हाला कुठल्याही मेंबरला हे म्हणण्याची गरज राहत नाही की 300 रुपयाची ऍडिशनल खरेदी कर आणि तुझा रिवॉर्ड ऍक्टिव्हेट करून घे. तुम्ही तुमच्या मेंबर्सला प्रीमियम प्लॅन मध्ये जॉईन करून घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये रिवॉर्ड प्री ऍक्टिव्हेटेड आहे. तुम्हाला 300 रुपयाची ऍडिशनल खरेदी करायची गरज राहत नाही. ठीक आहे. आता क्लब बायनरी इन्कम म्हणजे काय? तर क्लब बायनरी इन्कम म्हणजे असं आहे की जेव्हा तुम्ही स्वतः सिल्वर मेंबर असता, तुम्ही जेव्हा स्वतः सिल्वर मेंबर आहे तेव्हा तुमच्या डावीकडे एक जण सिल्वर झाला आणि उजवीकडे एक जण सिल्वर झाला की कंपनी तुम्हाला एका सिल्वरच्या पेअरसाठी 250 रुपये देते. जेव्हा तुम्ही स्वतः गोल्ड असता आणि तुमच्या डावीकडे एक जण गोल्ड आणि उजवीकडे एक जण गोल्ड झाला की कंपनी तुम्हाला 1000 रुपये कंपनी देते. तुम्ही स्वतः डायमंड असताना जेव्हा तुमच्या डावीकडे एक जण डायमंड आणि उजवीकडे कोणीतरी दुसरा डायमंड होतो तेव्हा कंपनी तुम्हाला 5000 रुपये पर पेअर देते. आता याच्यामध्ये सुद्धा कंपनीने कॅपिंग ठेवलेली आहे की तुम्ही सिल्वरच्या पेअरचं एका दिवसामध्ये 4 पेअरचं म्हणजे 1000 रुपयाचं इन्कम घेऊ शकता. जेव्हा तुम्ही गोल्डचे पेअर बनवता म्हणजे तुमच्या खाली गोल्डची पेअर बनते तर तुम्ही एका दिवसामध्ये 2 गोल्ड पेअरचं इन्कम घेऊ शकता. तुम्ही डायमंड असताना तुमच्या खाली डायमंडची जर पेअर झाली तर तुम्हाला एका दिवसामध्ये 2 डायमंड पेअरचं इन्कम तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला इन्कम कंपनी क्लब बायनरी इन्कम सुद्धा देते, ते आपल्याला स्टँडर्ड प्लॅन मध्ये मिळत नाही. आता परफॉर्मन्स बोनस सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये कंपनीच्या असं लक्षात आलं की लोक नॉर्मली सिल्वर आणि गोल्ड मध्ये जेव्हा कन्वर्ट होतात तेव्हा नंतर काम करणं स्टॉप करून देतात, कारण माहिती आहे की लोकांचं जॉईनिंग ऑटोमॅटिक येत आहे, आपल्याला इन्कम पण येत आहे आणि आपल्याला फिजिकली कुठल्याही प्रकारचं काम करण्याची आवश्यकता नाहीये. तर अशी जी मानसिकता लोकांची आहे त्याच्यातून बाहेर काढण्याचा उद्देश ठेवून कंपनीनं लोकांना परफॉर्मन्स बोनस दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही जितकं जास्त काम कराल तेवढं कंपनी तुम्हाला परफॉर्मन्स बोनस देणार आहे. तर समजा तुम्ही स्वतः सिल्वर मेंबर आहात आणि तुम्ही महिन्याभरात 3000 रुपयाचा इन्कम जर मिळवलं तर कंपनी तुम्हाला 1% परफॉर्मन्स बोनस देते. ठीक आहे. आता हे जे परफॉर्मन्स बोनस 3000 रुपये आहे हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं तर कंपनीच्या प्रॉफिटवर कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे समजा कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो 1 करोड रुपये झाला आणि 1 करोडच्या 1% म्हणजे किती झाले? 1 लाख रुपये झाले. हे 1 लाख रुपये सर्व सिल्वर मेंबर्सला इक्वली डिस्ट्रीब्यूट केले जाते. म्हणजे समजा 100 सिल्वर मेंबर्स असतील ज्यांनी 3000 रुपयाचा इन्कम मिळवला आहे तर त्या प्रत्येकाला कंपनी 1000 रुपये देईल. बरोबर आहे. पण समजा 50 सिल्वर मेंबर असतील ज्यांनी 3000 रुपयाचा इन्कम मिळवलाय तर प्रत्येकी 2,000 रुपये येतील. बरोबर आहे की नाही? जितकं जास्त कंपनीचा प्रॉफिट आणि होईल तेवढं आपलं सुद्धा परफॉर्मन्स बोनस हे जास्तीत जास्त होत जातं. तुम्ही गोल्ड मेंबर असताना तुम्ही जर 9000 रुपयाचं इन्कम मिळवलं तर तुम्हाला कंपनी 1% परफॉर्मन्स बोनस देते. डायमंड असताना जर तुम्ही 30,000 रुपयाचं इन्कम मिळवलं तर तुम्हाला पुन्हा 1% परफॉर्मन्स बोनस देते. आणि क्राऊन डायमंडला तुम्ही जर 75,000 रुपयाचं इन्कम मिळवलं तर तुम्हाला 0.5% परफॉर्मन्स बोनस देते. आता तुम्हाला असं वाटेल की हे 3000, 9000, 30,000 किंवा 75,000 हे अचीव करणे खूप कठीण आहे. तर तसं काहीही नाहीये. कंपनीने याच्यासाठी तुम्हाला एक विशेष प्रकारची सोय करून दिलेली आहे. तर सोय अशी आहे की आतापर्यंत मी तुम्हाला जेवढ्या प्रकारचे इन्कम सांगितले ते सगळ्या प्रकारच्या इन्कमची टोटल तुमच्या
मंथली टार्गेटला कन्सिडर करण्यासाठी, कॅल्क्युलेट करण्यासाठी कन्सिडर केली जाते. म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं बायनरी इन्कम, की जे दोघांचे पेअर झाल्यावर तुम्हाला 100 रुपये मिळत होते, ते सुद्धा याच्यामध्ये कॅल्क्युलेट होतात. डायरेक्ट इन्कम म्हणजे जे तुम्ही डायरेक्ट मेंबर जॉईन करून घेतल्यानंतर जे कंपनी तुम्हाला 100 रुपये पर मेंबर देत होती, ते डायरेक्ट इन्कम सुद्धा कंपनी तुम्हाला देणार आहे. क्लब बायनरी इन्कम म्हणजे तुम्ही सिल्वर असताना तुमच्या खाली सिल्वरची पेअर झाली की 250, डायमंडची पेअर झाली की तुम्हाला 1000 आणि गोल्डची पेअर झाली की 1000 आणि डायमंडची पेअर झाली की 5000. हे जे इन्कम आहे हे सुद्धा कंपनीने याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्याचबरोबर 10% डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम म्हणजे जे तुमचे डाउनलाईन मेंबर्स आहेत, तुमचे डायरेक्ट मेंबर, ते लोक जे काय अर्निंग करणार आहेत त्याच्या ज्या 10% तुम्हाला इन्कम मिळतं, ते सुद्धा कंपनी तुम्हाला ते सुद्धा इन्कम तुमच्या मंथली टार्गेटला कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणजे त्याला कन्सिडर केलं जातं. अशा पद्धतीने जेव्हा आणि रिवॉर्ड म्हणजे जे तुमची टीम बिल्डिंग जो तुम्हाला रिवॉर्ड मिळत आहे, तो रिवॉर्ड सुद्धा कंपनी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे, म्हणजे याच्यामध्ये कॅल्क्युलेट करणार आहे. असे 5-6 प्रकारचे इन्कम जेव्हा तुमच्या मंथली टार्गेटला अचीव्ह करण्यासाठी कंपनी उत्सुक आहे तुम्हाला इन्कम जास्तीत जास्त देण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही जर हे म्हणजे 3,000 रुपये, 9,000 रुपये, 30,000 रुपये किंवा 75,000 रुपये अचीव्ह करणं मला तरी वाटत नाही काही कठीण, कारण तुमची तेवढी मोठी टीम राहते आणि प्रॉडक्ट आपला अतिशय बेसिक आहे. त्याच्यामुळे सुद्धा कुठल्याही प्रकारची काळजी नाही. प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्यामध्ये हा प्रोडक्ट घ्यावा लागणार आहे. प्रत्येकाने व्यवस्थित तो प्रोडक्ट घेतला तरी सुद्धा आरामामध्ये तुमचं हे सगळं टार्गेट आहे हे आरामात अचीव्ह केलं जातं. ठीक आहे. आता प्रीमियम प्लॅन मध्ये जॉईन होण्यासाठी कंपनीने काही वेलकम किट्स काढलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुमच्याजवळ हे ऑप्शन नाहीये की तुम्हाला वाटले ते प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता, असं नाहीये. कंपनीने एक 5-6 प्रकारच्या वेलकम किट्स काढलेल्या आहेत. त्या कुठलीही वेलकम किट घेऊन तुम्ही कंपनीमध्ये जॉईन होऊ शकता. ठीक आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आयडी काढणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत आयडी निघणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या डिस्काउंटसाठी तुम्ही ऍप्लिकेबल नाही. डिस्काउंट तुम्हाला मिळेल तेव्हाच जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये तुमचे आधार, पॅन आणि बँक पासबुक देऊन जॉईन झालेला आहात. खाली दिलेले जेवढ्या वेलकम किट्स आहेत त्यातली कुठलीही एक वेलकम किट घेऊन तुम्ही कंपनीमध्ये जॉईन होऊ शकता. तर जसं एक 1100 रुपयाची वेलकम किट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जे काय आपले हेल्थ सप्लिमेंट्स आहे ते सगळ्या प्रकारच्या हेल्थ सप्लिमेंट्स पावडर रूपाने मिळतात. म्हणजे त्याच्यातल्या कुठल्याही 2 बॉटल्स घेऊन तुम्ही कंपनीमध्ये जॉईन होऊ शकता. म्हणजे मोरिंगा पावडर आहे, अल्फा प्लस पावडर आहे, व्हीट ग्रास आहे किंवा बार्ले ग्रास पावडर आहे. हे तुम्ही घेऊन कंपनीमध्ये 1100 रुपयामध्ये जॉईन होऊ शकता. तुम्हाला 2 बॉटल्स मिळतील. त्यानंतर 1200 रुपयाची जी किट आहे त्याच्यामध्ये मी जे स्मार्ट सॅनिटरी पॅड तुम्हाला सांगितले त्याच्या 60 आणि 50 पॅड्सची सुद्धा किट कंपनीने काढलेली आहे. तुम्ही 8 पॅडची जर किट 8 पॅडचं जर पॅकेट घेतलं तर तुम्हाला ते 150 रुपयाला पडतं. पण इथे 60 पॅडचं जर पॅकेट घेतलं तर ते तुम्हाला फक्त 1200 रुपयामध्ये पडतं. किंवा 50 पॅड जे अल्ट्रावाले पॅड्स आहेत जे जास्त कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपात ज्याच्यामध्ये पॅड स्ट्रीप बसवलेली आहे, असे 50 पॅड्सचं पॅकेट सुद्धा कंपनीने बनवलेले आहे. ते तुम्ही घेऊ शकता 1200 रुपयामध्ये तुमच्या वैयक्तिक उपयोगाच्या दृष्टीनं. आता याच्यामध्ये एकदा बॉक्स उघडला की सगळे पॅड ओपन होतात असं नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा 10 पॅडचे पॅकेट्स बनवलेले आहेत कंपनीने. त्याच्यामुळे तुम्ही ते 60 पॅडचं पॅकेट जरी घेतलं तरी त्यातलं एक पॅकेट जे 10 पॅड्स आहे ते तुम्ही ओपन करू शकता आणि तुमच्या वैयक्तिक उपयोग करू शकता. म्हणजे उरलेले 5 पॅकेट जसेच्या तसे राहतील आणि ते खराब होणार नाही. ठीक आहे. 1250 रुपयावाली जी किट आहे त्याच्यामध्ये जे 1100 रुपयाच्या किटमध्ये जे आपल्याला पावडर फॉर्म मध्ये सगळं मिळतंय ते इथे आपल्याला टॅबलेट फॉर्म मध्ये मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे सगळे जे हेल्थ सप्लिमेंट्स आहेत ते आपल्याला इथे टॅबलेट फॉर्म मध्ये मिळणार आहेत. एक 1300 रुपयाची किट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जे अनाइन चिपचे स्मार्ट सॅनिटरी पॅड्स आहेत त्याचे 9 पॅकेट्स तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे 1350 रुपयामध्ये 9 पॅकेट्स. म्हणजे एक तर स्टँडर्ड प्लॅन मध्ये तुम्ही 5 पॅकेट घेऊन 750 मध्ये 5 पॅकेट घेऊन जॉईन व्हा किंवा प्रीमियम मध्ये 9 पॅकेट घेऊन जॉईन व्हा. प्रीमियम मध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला 9 पॅकेट्स मिळतात. आता हे जे नॉर्मली हे पॅकेट्स आहे तुम्ही तुमच्याजवळ आणल्यानंतर तुम्ही आसपासच्या लोकांना हे सेलही करू शकता. म्हणजे जे तुम्हाला 150 रुपयाला मिळते त्याची 199 रुपये एमआरपी आहे ते तुम्ही इतरांना सेलही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर 1400 रुपयावाली जी किट आहे त्याच्यामध्ये आपल्याला सी बकथॉर्न
ज्यूस आणि टॅबलेट्स हे सुद्धा एक हेल्थ सप्लिमेंट्स आहे. तुम्ही मोदीजींचा व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यामध्ये ते सी बकथॉर्न बद्दल माहिती देत आहेत. की सी बकथॉर्न हे एक हिमालय सारख्या एरियामध्ये असलेलं एक हे आहे, फळ आहे, ज्याचा ज्यूस करून लोकांना दिला जातो आणि याच्यामुळे जवळपास शरीरातले 90 काय 95% प्रॉब्लेम्स तुमचे ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतात. अशा पद्धतीचे हे सी बकथॉर्नचा एकदम हाय पॉवरवाला हा ज्यूस आहे. हा यापैकी तुम्हाला हवी ती 5 किट पैकी हवी ती कुठलीही किट घेऊन तुम्ही जॉईन व्हा. सर्वसाधारण आम्ही एक तर 750 मध्ये 5 किट किंवा 1350 मध्ये 9 किट 9 पॅकेट देऊन आम्ही कंपनीमध्ये लोकांना जॉईन करून घेत असतो. आता जो काय एक मेन डिफरन्स आपल्याला स्टँडर्ड प्लॅन आणि प्रीमियम प्लॅन मध्ये आहे तो हा आहे की तुम्ही बघा की या ठिकाणी म्हणजे सिल्वर, गोल्ड आणि डायमंड बायनरी इथे आपल्याला ऍडिशनल मिळते आहे प्रीमियम मध्ये आणि एक डायरेक्ट स्पॉन्सर, डायरेक्ट बॅनरी आणि रिवॉर्ड हे सुद्धा आपल्याला प्रीमियम प्लॅन मध्ये ऍडिशनली मिळत आहे, जे स्टँडर्ड प्लॅन मध्ये आपल्याला मिळत नाही. परफॉर्मन्स बोनस सुद्धा आपल्याला स्टँडर्ड प्लॅन मध्ये मिळतं आणि इकडे प्रीमियम प्लॅन मध्ये सुद्धा मिळतं. पण स्टँडर्ड प्लॅन मध्ये हे परफॉर्मन्स बोनसची जी ही टार्गेट लिमिट आहे 3000, 9000, 30,000 आणि 75,000 हे अचीव करणं खूप सोपं आहे. याला कुठल्याही प्रकारचे म्हणजे जास्त आपल्याला त्याचा हे नाही होत, खूप जास्त मेहनत करायची गरज पडत नाही, खूप सहज आपलं ते अचीव होऊन जातं. हा स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅन मधला फरक आहे. तर इथपर्यंत माझं प्रेझेंटेशन होतं. तुम्हाला कुठलेही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता.